नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, आज मी तुम्हाला कॅपच्या नवीन नियमावलीबद्दल सांगणार आहे. ठीक आहे, पण त्याआधी कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच सांगा तुमची सिटी कोणती आहे, डिस्ट्रिक्ट कोणतं आहे. ठीक आहे, जेणेकरून मला माहिती पडेल की महाराष्ट्राच्या कोणत्या कोण्याकोपऱ्यात हा व्हिडिओ पोहोचतोय. ठीक आहे, कारण हे जे मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगलं कॉलेज मिळावं म्हणून ते फक्त बघूया कुठपर्यंत पोहोचतंय. म्हणून प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये तुमच्या सिटी डिस्ट्रिक्टचं नाव नक्कीच मला कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण कॅप राऊंडची जी नवीन नियमावली बघणार आहोत, जे नवीन नियम आलेले आहेत त्यांच्याविषयी बघणार आहोत, ते एक खूप कन्फर्मेशन नंतर मी तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. ठीक आहे, म्हणून नक्कीच ट्रस्ट करू शकता तुम्ही. कॅप राऊंडचे न्यू रूल्स बद्दल बोलूया त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर सायली घोडके होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबर पिक करत असतो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, ग्रुप फुल होईल त्या आधी जॉईन करा. ठीक आहे, कॅप राऊंड काउन्सिलिंग तुमचं सीईटी सेल कडून काही इम्पॉर्टंट आलं सगळ्यात पहिले फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येतं, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, फुल होईल. आता बोलू कॅप राऊंडच्या नवीन नियमानुसार आणि नवीन एक स्पॉट राऊंडचा पण एक नवीन नियम आलेला आहे. स्पॉट राऊंड होईल का नाही होणार यावर्षी त्याविषयी पण आपण आज बोलणार आहोत. ठीक आहे, पण बघा आता लास्ट इयर पर्यंत काय होतं बाळांनो, कॅप 1, कॅप 2, कॅप 3. पण यावर्षी एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस झालेली आहे, कॅप 4. ठीक आहे, यावर्षी सीईटी सेल कंडक्ट करणारे 4 कॅप राऊंड. आता हे का करताय सीईटी सेल, याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल नुकसान होईल त्याविषयी पण आज आपण बोलणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, ही जेव्हापर्यंत ऑफिशियल कन्फर्मेशन आलं नाही, जेव्हापर्यंत ऑफिशियल मोठ्या न्यूज पेपर्सने पब्लिश केलं नाही, तोपर्यंत मी तुम्हाला या गोष्टीचं जास्त कन्फर्मेशन नाही देत होतो. ठीक आहे, पण आता सगळ्या मोठ्या मोठ्या न्यूज आर्टिकल्स मध्ये ही गोष्ट पब्लिश झालेली आहे, त्यामुळे मला या गोष्टीबद्दल बोलावं लागेल आणि हे एक ऑफिशियल कन्फर्मेशनच तुम्ही समजू शकतात. ठीक आहे, बोलूया काय होणार आहे तुमचे यावर्षी. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते तुमची कॉलेज लिस्ट. ठीक आहे, जर तुमचे कमी मार्क्स पण आले बाळांनो, कमी मार्क्सवरती पण त्या मार्क्सवरती एक बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळू शकते जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर. ठीक आहे, काउन्सिलर कडून नक्कीच कॉलेज लिस्ट बनवून घ्या. मी गॅरंटी देतो कमी मार्क्सवरती पण त्या मार्क्सनुसार एक चांगलं कॉलेजेस पॉसिबल आहे. ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे कमी मार्क्स होते तरी ते आज चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. पर्सनल काउन्सिलिंग मधून व्यवस्थित त्यांनी कॉलेज लिस्ट बनवून घेतली आणि आज त्यांचं फ्युचर त्यांनी सिक्युअर केलेलं आहे. ठीक आहे, आणि असे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटेज होते तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये का मनमर्जीने कॉलेजेस लिस्ट अपलोड वगैरे केली त्यांनी. पुण्याचे काही कॉलेजेस, मुंबईचे काही कॉलेजेस टाकून दिले, त्यामुळे त्यांना कोणतंही कॉलेज लागलं नाही. ठीक आहे, काउन्सिलर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या विचारेल, पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, त्यानुसार तुमचे प्रत्येक कॉलेजमध्ये चेक होईल की कुठं तुमचा नंबर लागू शकतो आणि त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची बाळांनो. आतापर्यंत फक्त 50% काम झालंय. कॉलेज गुड पर्सेंटाईल, बॅड पर्सेंटाईल हे तुमचं 50% काम असतं बाळांनो. 50% काम अजूनही बाकी, जे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं. मी गॅरंटी देतो जर तुमची कॉलेज लिस्ट योग्य राहिली 100% एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच फुल होते, बॅचेस क्लोज होणार आहेत आता. ठीक आहे, लवकरात लवकर एनरोल करा. खूप कमी सीट शिल्लक आहेत आता, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात. एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुम्हाला अपॉइंट करतो, त्यांना तुम्ही कधी कॉल मेसेज करू शकतात. ठीक आहे, सीओपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसएम, डीजे सांगवी, थाडोमली आपले टॉप टार्गेट कॉलेज असतात बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं योग्य निर्णय घ्या. इथं एक कॉलेज खाली वरती झालं तर तुम्हाला लाखोंमध्ये नुकसान होऊ शकतं. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची बाळांनो, म्हणून काउन्सिलरला विचारून काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या. आता बोलूया नवीन नियमावलीनुसार काय काय चेंजेस झालेले आहेत. पहिली गोष्ट, तुमचं 4 कॅप राऊंड होणार आहेत. ठीक आहे, कॅप 4 नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे, ही गोष्ट क्लिअर आहे. आता ही गोष्टीचं ऑफिशियल कन्फर्मेशन आहे का? ऑफिशियल कन्फर्मेशन आहे बाळांनो, पण सीईटी सेल कडून अजून काही जीआर आपल्याला आलेलं नाही. ठीक आहे, या जीआरची मी अजून पण वाट बघतोय. या जीआर नंतर परत एक डिटेल व्हिडिओ टाकेल, पण आता जे ऑफिशियलच असं कन्सिडर करा, कारण सगळ्या मिनिस्टर्सने या गोष्टीला कन्फर्मेशन दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघूया कॅप राऊंड 1 मध्ये काय होणार आहे. बघा बाळांनो, कॅप राऊंड 1च्या आधी एक स्टेप असते तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग. काय असते? ऑप्शन फॉर्म फिलिंग. ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय रे बाळांनो, तिथं तुम्हाला कॉलेज लिस्ट टाकायची असते आणि हीच कॉलेज लिस्ट तुमचं फ्युचर डिसाईड करते, बरोबर. आता ही जी कॉलेज लिस्ट टाकतात बाळांनो तुम्ही, की तुम्हाला किती तुम्ही कॉलेजेस टाकू शकतात. ठीक आहे, किती ऑप्शन्स टाकू शकतात. आता समजा तुम्ही 50 ऑप्शन्स टाकले बाळांनो. ठीक आहे, 50 ऑप्शन्स टाकले, सपोज 1, 2, 3 असे करून तुम्ही 50 ऑप्शन्स टाकले. पहिलं ऑप्शन आहे तुमचं सीओईपी कम्प्युटर सायन्स. जर तुमचे 98-99% असले तर तुम्ही सीओईपी कम्प्युटर सायन्स नक्कीच टाकू शकतात, पहिलं ऑप्शन. आता ज्याचे 70% त्याने सीओईपी टाकावं का? नाही टाकावं.
नाही टाकावं, नाही लागणार है ना. या गोष्टीचं तुम्हाला, या गोष्टीची रियालिटी पण माहिती हवी असली पाहिजे. तुम्ही तुमच्या पालकांना गैरसमजमध्ये नका टाकू. त्यांना वाटेल की कमी मार्क्सवरती पण तुम्हाला सीओईपी भेटणार आहे, हा गैरसमज त्यांचा दूर करा. कारण सीओईपी तुम्हालाही माहिती आहे 99, 98 च्या खाली जात नाही कधी, है ना. चला, आता समजा पहिला प्रेफरन्स तुम्ही सीओईपी CS टाकलं, दुसरं प्रेफरन्स सपोज तुम्ही सीओईपी मेकॅनिकल टाकलं, तिसरं प्रेफरन्स समजा तुम्ही सीओईपी PICT टाकलं, सॉरी सीओईपी सिव्हिल टाकलं सपोज, ठीक आहे. चौथं प्रेफरन्स सपोज तुम्ही PICT टाकलं, PICT कम्प्युटर सायन्स, है ना. अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स लिस्ट टाकली काउन्सिलरने जी तुम्हाला दिलेली असेल ती तुमच्या पर्सेंटाईलनुसार. आता बघा, आता ट्विस्ट काय याच्यात, फर्स्ट कॅप राऊंड मध्ये जर तुमचं पहिल्या नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर ते ऑटोमॅटिक फ्रीज होऊन जाईल, तुम्हाला नंतरच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. कारण फर्स्ट राऊंडच्या वरती काहीच नाही ना. म्हणजे बेटरमेंटसाठी कुठं जाणार तुम्ही? बेटरमेंट म्हणजे काय, तुम्हाला याच्याहून चांगलं कॉलेज पाहिजे, पण याच्याहून चांगलं कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये नाहीच आहे ना. हे पहिल्या नंबरचं कॉलेज आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. त्याच जागेवर जर तुमचं तिसऱ्या नंबरचं कॉलेज लागलं समजा, तर CET सेल म्हणून तुम्ही जाऊ शकतात नेक्स्ट राऊंडमध्ये. का जाऊ शकतात? कारण हे पहिले 2 कॉलेजेस आहेत ना तिसऱ्या कॉलेजपेक्षा बेटर. तिसऱ्या कॉलेजपेक्षा हे पहिले 2 कॉलेजेस बेटर आहेत ना, त्यासाठी तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये जाऊ शकतात. गोष्ट समजते? परत सांगतोय, तिसऱ्या कॉलेजपेक्षा पहिले 2 कॉलेजेस बेटर आहेत. कारण तुम्ही प्रिफरन्स लिस्ट दिलेली आहे तुमची. प्रिफरन्स लिस्ट म्हणजे काय असतं की पहिलं कॉलेज सगळ्यात चांगलं आहे माझ्यासाठी, दुसरं कॉलेज त्याच्यात थोडंसं नॉर्मल, तिसरं थोडंसं नॉर्मल, चौथं थोडंसं अजून कमी, पाचवा थोडंसं अजून कमी, अशानुसार तुमचे प्रिफरन्सेस असतात, बरोबर. मग जर तुमचं 3ऱ्या नंबरचं कॉलेज लागलं किंवा 4थ्या नंबरचं लागलं किंवा 5व्या नंबरचं असतं, तुम्हाला चान्सेस असतात की वरचे कॉलेजेस मिळू शकतात. पण पहिल्या नंबरचं जेव्हा कॉलेज लागून जातं ते वरचे चान्सेस काय, वरती काहीच नाहीये तुमच्या लिस्टमध्ये, तर तुमचं ते ऑटो फ्रीज होऊन जातं. काय म्हणता याला आपण? ऑटो फ्रीज. ठीक आहे, ऑटो फ्रीज मध्ये हे तुम्हाला कॉलेज कन्फर्म होऊन जातं, तुम्हाला हे कॉलेज घ्यावंच लागतं. आता तुम्हाला समजत असेल की कॉलेज लिस्टचं महत्व काय. एक कॉलेज खालीवरती झालं तुमचा किती लॉस होणार आहे समजतंय आता, है ना. म्हणून काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या बाळांनो. तुम्हाला 350 कॉलेजेसचं नॉलेज नाहीये, काउन्सिलरला आहे. ठीक आहे, चला आता हे झालं कॅप 1. आता लास्ट वर्षी पण असंच होतं कॅप 1 मध्ये. आता कॅप 2 मध्ये काय झालेल बघा. परत आपण त्याच उदाहरणावरती येऊ. 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली तुम्ही, ठीक आहे. पहिलं आहे सीओईपी, दुसरं आहे PICT, तिसरं आहे VJTI, चौथं आहे तुमचं PCCOE, पाचवं आहे तुमचं वालचंद. आता याच्यात काय म्हटलं CET सेलने, याच्यात काय म्हटलंय लक्ष द्या. दुसऱ्या राऊंड मध्ये पहिल्या 3 कॉलेजेस पैकी कोणतं पण तुम्हाला भेटलं, 1, 2, 3, तुमचं ऑटो फ्रीज होऊन जाईल. तुम्हाला नेक्स्ट कॅप 3 मध्ये जाता येणार नाही. तुम्हाला ऑटोमॅटिक हे कॉलेज 3 कोणतं ना कोणतं घ्यावंच लागेल. हा CET सेलचं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजे या 3 कॉलेजेस तुम्हाला खूप सांभाळून टाकायचे आहेत बाळांनो, खूप सांभाळून. हे 3च नव्हे. आता थर्ड राऊंड मध्ये काय म्हणतंय CET सेल, जर थर्ड राऊंड मध्ये तुम्ही 50 कॉलेजेस टाकले, COEP, PICT, VJTI, वालचंद, कमेन्स, PCCOE, तुमचा SPIT, है ना, असे कॉलेजेस टाकले तुम्ही. तिसऱ्या राऊंड मध्ये गव्हर्नमेंट काय म्हणतंय, जर पहिल्या 6 पैकी कोणतं पण लागलं तुम्हाला, 1, 2, 3, 4, 5, 6 कॉलेजेस पैकी कोणतंही कॉलेज तुम्हाला जर लागलं तर ते तुमचं ऑटोमॅटिक बुक होऊन जाईल. तुम्हाला कॅप 4 मध्ये जाता येणार नाही. गोष्ट समजते? खूप सोप्या भाषेत समजवलंय, समजते गोष्ट, है ना. आता कॅप 4 मध्ये काय, कॅप 4 मध्ये परत तुम्ही 50 कॉलेजेस टाकले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 50. ठीक आहे, 50 पैकी 100 पैकी जे पण कॉलेज लागलं ते तुम्हाला घ्यावं लागेल. गोष्ट समजते? मग याच्यामुळे नुकसान काय बाळांनो माहितीये, 4थ्या राऊंड पर्यंत तुम्हाला एक कॉलेज बुक करायचंय पहिली गोष्ट तर. ठीक आहे, नुकसान तर नाही याच्यात, मी असं नाही म्हणणार नुकसान आहे. पण CET सेल असं का केलंय CET सेलने, त्याचं रिझन आता जाणून घ्या. CET सेलला जास्त कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नकोय. ठीक आहे, काय करतात माहितीये का स्टुडंट्स, प्रत्येक राऊंड मध्ये दुसऱ्या नंबरचं जरी कॉलेज लागलं ना तरी फ्रीज, तरी मला फ्लोट करा, तरी मला पुढच्या राऊंड मध्ये जाऊ द्या. म्हणजे स्टुडंट काय असतात, दिल मांगे मोर, मला अजून बेटर पाहिजे, याच्याहून चांगलं पाहिजे, या नादात असतात स्टुडंट.
काही चुकीचं नाही, स्टुडंट पण आपल्या जागेवर बरोबर आहेत, ठीक आहे. पण सीईटी सेलला एक किचकट प्रोसेस नको. लागलं ना आता पहिल्या 3 मध्ये घ्या चला, असं झालेलं आहे, ठीक आहे. आता याचा इफेक्ट स्पॉटवरती काय पडेल बघा. स्पॉटमध्ये यावेळेस सीट्स कमी असतील, स्पॉट राऊंडमध्ये सीट्स कमी असतील. कारण दरवर्षी काय होतं, कॅप 1 होतो, कॅप 1चे उरलेले सीट्स कॅप 2 मध्ये जातात, कॅप 2चे उरलेले सीट्स कॅप 3 मध्ये जातात, कॅप 3चे उरलेले सीट्स कॅप 4 मध्ये जातात. आता कॅप 3 मध्ये जातात आणि कॅप 3चे उरलेले सीट्स स्पॉट मध्ये जायचे. आता काय होणार आहे, हे स्पॉटचे सीट्स आता कॅप 4 ऑक्युपाय करून गेले, कॅप 4 मधून जे थोडेफार उरतील ते स्पॉट मध्ये जातील, म्हणजे स्पॉटचे सीट्स यावेळेस कमी होऊन जातील. गोष्ट समजते है ना. तर तुम्हाला ऍडमिशन आता तुमचं राऊंड्स मध्येच होऊन जाणार आहे मॅक्झिमम गोष्टी. तुम्ही असं करू शकतात की कॅप 3चं रिझर्व करून स्पॉटमध्ये जाऊ शकतात, ठीक आहे. पण तुम्हाला ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे तुमचं, ते तुम्हाला बुक करावंच लागणार आहे, तुम्हाला पैसे भरून द्यावे लागणार आहेत. जर तुम्हाला बेटरमेंट भेटलं आणि काही सर्टेन टाइम नंतर तुमची फीज वगैरे रिफंड होऊ शकते. पण यावेळी जास्त स्पॉटच्या नादात लागू नका. तुम्हाला युट्यूबवर खूप सांगतील, अरे स्पॉटमध्ये या कॉलेजचं 50% क्लोज होऊन गेलं होतं लास्ट इयर. तुमचं व्हीजीटीआयचं मला माहिती आहे, व्हीजीटीआयचं 87% वरती क्लोज झालं होतं स्पॉटचं. मग आता काय स्पॉटच्या नादात आपल्याला कॅप 3 चारही कॅप राऊंड सोडायचे आहेत का? ही 87 बाय लक लागून गेलं त्याला, आणि ती पण कम्प्युटर सायन्स ब्रांच नव्हती, कोणती तरी एकदम थर्ड क्लास ब्रांच होती. म्हणजे याच्यावर तुम्ही मार्केटिंग करणार का? नाही, ही गोष्ट चुकीची आहे, ठीक आहे. स्पॉटमध्ये चान्सेस असतात लागायचे, पण खूप कमी बाळांनो, 100त 1 विद्यार्थ्याला लागतं, ही गोष्ट समजा, ठीक आहे. मॅनेजमेंटचा काय फरक होणार आहे यावेळेस? मॅनेजमेंटचा काही फरक नाही. मॅनेजमेंटच्या जर तुमच्या कॉलेजचं इंटेक 60 सीट्स आहे कम्प्युटर सायन्सचं, तर मॅनेजमेंटचे 10 सीट्स याच्यात पक्के आहेत. MGMT मॅनेजमेंटचे 10 सीट्स पक्के आहेत. मॅनेजमेंट नाही सोडत, मॅनेजमेंटला पैसा हवाय, ठीक आहे. हे जे 10 सीट आहेत त्यांच्याकडनं डोनेशन मॅनेजमेंट घेणारच. किती घेणार? 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 35 लाखापर्यंत इंजिनिअरिंगचं डोनेशन मागच्या वर्षी गेलेलं आहे. मला हे समजत नाही, 35 लाख टाकून त्या विद्यार्थ्याच्या मध्ये कॅपॅबिलिटी आहे का 35 लाखाचं पॅकेज काढण्याची? पालकांना या गोष्टीची जाणीव पाहिजे. 35 लाख ऍडमिशन देऊन तुम्ही समजा महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताय, त्या विद्यार्थ्याचा कॅलिबर आहे का? तो तिथं बाकीच्यांमध्ये त्याला किती कमी फील होईल, त्याला नाही येणार गोष्टी, तो लवकर त्याला क्लासमध्ये नाही समजणार. ह्या पण गोष्टींचा विचार करा, फक्त कॉलेजचाच विचार नका करू, है ना. माहिती आहे तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही 35-40 लाख रुपये कॉलेजला डोनेशन देताय, पण तिथं त्या विद्यार्थ्यावरती किती प्रेशर येईल ह्या गोष्टीचं पण तुम्हाला भान असलं गरजेचं आहे पालकांनो, ठीक आहे. माझं बोलणं थोडं रूढ असेल, पण ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल, ठीक आहे. कारण पॅरेंट्स मला कॉल करतात, सर तुम्ही 5 लाख रुपये घेऊन घ्या, मला या कॉलेजमध्ये कसं ना कसं करून ऍडमिशन देऊन द्या. हे आमचं एम नाही बाळांनो, हे आमचं ध्येय नाही की तुमच्याकडून पैसे घेऊन तुमचं ऍडमिशन करून द्यावं. नाही, फ्रीमध्ये काउन्सिलिंग यासाठी प्रोव्हाइड करतोय कारण महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय, ठीक आहे. आता पॅरेंट्स मधील फ्रीमध्ये कुठे आहे सर? तुमची पण फी 1500 रुपये ना बाळांनो, ही 1500 रुपये ऍपची फीज आहे. ऍप जे बनवलंय ना त्याची पण काही फीज असते बाळांनो, है ना. त्यांना पण पैसे द्यावे लागतात. दुसरी गोष्ट, हे काउन्सिलर जे हायर करून ठेवले त्यांना, ते तुमचे कॉल वगैरे उचलतात ना, त्यांना पण पैसे द्यावे लागतात बाळांनो. म्हणून फ्री काउन्सिलिंग तुम्ही कन्सिडर करा, ही फीज नाही या काउन्सिलिंगची. आज पण विद्यार्थी 25 ते 30 हजार रुपये द्यायला तयार आहे की सर आमची काउन्सिलिंग करून द्या, ऑफलाईन भेटतो आम्ही तुम्हाला. नाही करायचं त्या गोष्टी. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं हे ध्येय आहे, ना की 50 विद्यार्थ्यांकडून 50,000 रुपये फीस घ्यायची, ते ध्येय नाहीये. प्लीज या गोष्टीला समजा आणि मॅनेजमेंटचे पैसे कुठेही नका टाकू. असं आहे ना की जर ज्या कॉलेजचं कट ऑफ समजा 97 क्लोज झालं थर्ड राऊंडचं, आणि तुमच्या फोर्थ राऊंडचं सॉरी, आणि तुमच्या विद्यार्थ्याला 95 आहेत, तर 95-97 मध्ये 1-2 पर्सेंटेजचा फरक आहे. म्हणजे 95 वाल्याचं जे कॅलिबर आहे तेच 97 वाल्याचं पण कॅलिबर आहे. म्हणून तुम्ही तिथं मॅनेजमेंट थोडंफार देऊ शकता, काही हरकत नाही. मॅनेजमेंट चुकीचं नाही बाळांनो. गोष्ट समजते, ज्या पालकापर्यंत किंवा ज्या विद्यार्थ्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल ही गोष्ट. बघा, लो मार्क्स वरती पण त्या मार्क्सनुसार एक बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे बाळांनो. जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर नक्कीच काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. ब्रांच आणि प्लेसमेंटला सगळ्यात जास्त आम्ही फोकस करतो, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू, ठीक आहे. विश्वास करा, तुमचा विश्वास, तुमचा ट्रस्ट मी तोडणार नाही, ठीक आहे. मी तुमच्याकडनं लाखोनी मागते, करोडोनी मागते, 5-10 हजार सुद्धा नाही मागते बाळांनो. मला फक्त हेल्प करा तुम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. ह्या काउन्सिलिंग बॅचला शेअर करा तुम्ही तुमच्या
मित्रांपर्यंत, तुमच्या जे असे तुमचे कोणी कलिग्स असतील ज्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचत नाही, अनएज्युकेटेड पॅरेंट्स असतील, अशिक्षित पॅरेंट्स असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ठीक आहे. चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल तरी एक बेस्ट कॉलेज तुम्हाला भेटू शकतं. तुमच्या कॅटेगरी, पर्सेंटाईल, ब्रांच, सिटी सगळ्या गोष्टी काउन्सिलर विचारतील आणि त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. हे एक ध्येय बाळांनो, हे एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तुम्ही नक्कीच शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.